आता वळूया पुढील बातमीकडे। अमेरिका आणि इराणमधील तणावानं आता थेट लष्करी संघर्षाचं रूप धारण केलेलं आहे, पाहूयात। तर इराणनं अण्वस्त्रे तयार करू नयेत यावरून इराण विरोधात अमेरिकेनं पुकारलेलं युद्ध आता होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण नेमकं कुणाचं या प्रश्नावर येऊन ठेपलंय। अमेरिका इराणच्या संघर्षामुळे तेलाचे दर पुन्हा भडकलेत। कच्च्या तेलाच्या दरात 5% वाढ होऊन तेलाचे दर प्रति पिंप $70.89 इतके झालेत। होर्मुझवरील नियंत्रणावरून अमेरिका आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध सुरू असून या संघर्षाची व्याप्ती वाढल्यास जगावर पुन्हा एकदा तेल आणि इंधन टंचाईचं संकट ओढावण्याची भीती आहे। तर जगासमोरची आव्हानं काय असतील ती पाहूयात। अमेरिका इराणमधील संघर्षात इतर देश सहभागी होण्याची शक्यता आहे। ऊर्जा संकट येऊ शकतं। तेल वाहतूक विस्कळीत झाल्यास जागतिक बाजारावर मोठा परिणाम होईल। आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, मात्र मार्ग निघणार का हा प्रश्न आहे। तर आखातातील संघर्षाची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि ही निवळण्याची काही चिन्ह आहेत का? आंतरराष्ट्रीय अभ्यासक विजय खरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। खरं म्हणजे जोपर्यंत इराण आणि गाझा म्हणजे यांचे युद्ध जे आहे हे अजूनही त्या ठिकाणी थांबलेले नाही। इस्रायल आणि हमास हा संघर्ष जोपर्यंत एक कन्क्लुजन त्याला येत नाही, लॉंग टर्म पीस प्रोसेस त्या ठिकाणी इस्टॅब्लिश होत नाही, तोपर्यंत इस्रायल त्या ठिकाणी शांत बसणार नाही। आणि म्हणून इराण आणि अमेरिका यांच्यात जरी MOU झाला तरी त्याला मान्यता इस्रायलची नसल्या कारणाने हा संघर्ष पुन्हा होईल अशी एक संरक्षण विश्लेषक आणि जागतिक पटलावरील जेवढीही जिओ पॉलिटिक्स आणि एनर्जी सेक्टरचे जेवढीही एक्सपर्ट होते यांनीही त्या पद्धतीचं आपलं विवेचन केलेलं आहे। खरं म्हणजे जोपर्यंत अमेरिका, इराण आणि इस्रायल हे एका टेबलवर येऊन त्या ठिकाणी या संघर्षाचं निवारण आणि व्यवस्थापन एकत्र करत नाही, तोपर्यंत या संघर्षाचं कन्क्लुजन आहे हे त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार नाही।